हे 100% विखे पाटलांना आवडणार नाही, अजिबात आवडणार नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपचा माझ्या विरोधात भूमिका घेतो. कोण तीन पाठ? प्रकाश चित्ते. त्यांच्या दृष्टीने असंच असेल ना, कोण तीन पाठ? प्रकाश चित्ते माझ्या विरोधात भूमिका घेतो, याचा बेत पाहिला पाहिजे. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कधीही कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही मार्गाने माझा संतोष देशमुख होऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्ही जो मशाल मोर्चा काढला नामदार विखे पाटलांच्या विरोधात, तर त्याच्यानंतर माझ्यावर एक खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. नामदार विखे पाटलांच्या सांगण्यावरूनच तो गुन्हा माझ्यावर दाखल झालेला आहे. तर ही त्या काढलेल्या मशाल मोर्चाची विखे पाटलांकडून दिली गेलेली प्रतिक्रिया आहे. आता असं आहे की या तालुक्यातले काँग्रेसचे आमदार थेट विखेंचं नाव घेत नाही. त्यांना घ्यायला काही अडचण नाही, कारण ते विरोधी पक्षात आहेत. काँग्रेसचे करण ससाने नामदार विखे पाटलांचं नाव घेत नाही. आत्ता शिवसेनेत गेलेली बांधाजी मुरकुटे हे पण थेट विखे पाटलांवर टीका टाळतात. खरं तर विखे पाटलांचा विरोध हाच त्यांच्या राजकारणाचा आणि संघर्षाचा आत्मा होता आणि त्याच्यावरच 15-20 वर्ष त्यांना राजकीय यश मिळालं. परंतु सध्या ते बोलत नाहीत विखे पाटलांच्या विरोधात, टाळतात बोलायला. अधिकबाई तर युतीचे महायुतीमध्ये विखे पाटलांबरोबरच असतात. परंतु मग या पार्श्वभूमीवर या तालुक्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीतलाच एक कार्यकर्ता विखे पाटलांच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेतो. हे 100% विखे पाटलांना आवडत नसणार आहे. आणि मग मला असं वाटतं की हा जो संघर्ष आहे आमचा, हा जास्तीत जास्त धारदार आणि टोकदार होत चाललेला आहे. आता असं आहे की हे 100% विखे पाटलांना आवडणार नाही, अजिबात आवडणार नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपचा माझ्या विरोधात भूमिका घेतो. कोण तीन पाठ? प्रकाश चित्ते. त्यांच्या दृष्टीने असंच असेल ना, कोण तीन पाठ? प्रकाश चित्ते माझ्या विरोधात भूमिका घेतो, याचा बेत पाहिला पाहिजे. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कधीही कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही मार्गाने माझा संतोष देशमुख होऊ शकतो. माझा संतोष देशमुख होऊ शकतो. हा धोका माझ्या जीवाला आहेच आहे. या श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण करताना गंभीर आरोप. माझा संतोष देशमुख होऊ शकतो ना. आणि जेव्हा माझा संतोष देशमुख होईल त्यावेळेला मी जो हा माझा राजकारणाचा प्रवास सांगितला, ते धागेदोरे सगळे त्या दिशेने तपासायचे पोलिसांनी.